परभणी जिले के संबर गांव में श्रावणी बैल पोला पर्व उत्साह और पारंपरिक रीति रिवाज के साथ मनाया। सुबह बैलों को नदी और नालों पर स्नान कराया गया, फिर रंग बिरंगी सजावट से उन्हें सजाया। शाम होते होते गांव में बैलों की भव्य शोभा यात्रा निकाली गई। ढोल ताशों की गूंज, पारंपरिक वाद और किसानों की नृत्य इस यात्रा का मुख्य आकर्षण रहा। शाम को बैलों को पूर्णपोली का गोड़ा घास खिलाया गया। जिन घरों में बैल नहीं है वहां मिट्टी के बैलों की पूजा की गई। इस अवसर पर रंग बिरंगी मिट्टी के बैलों की जोड़ी भी बिक्री हुई। मारुति मंदिर से शुरू होकर दत्त मंदिर तक निकली बैल पोला यात्रा में गांव के प्रमुख संत और मान्यवर संस्थान ने के नाथ महाराज, बाला साहब भारती महाराज, करण बोबड़े, आनंद चौहान, सरपंच मारुति पवार समेत अनेक ग्रामस्थ और किसान बड़ी संख्या में उपस्थित थे। गांव भर में आम के पत्तों की तोरण से सजी गलियां और उत्साह से झूमते किसान, यही नजारा आज संबर गांव में देखने को मिला। बैलपोला ने एक बार फिर साबित किया कि आधुनिक युग में भी बैल का धार्मिक और सांस्कृतिक महत्व किसानों के दिलों में आज भी उतना ही गहरा है। परभणी प्रतिनिधी राहुल बाहुले। पोळ्याच्या शुभेच्छा देतो मी। आमच्या संस्थांतर्फे बी बैलपोळा मोठा साजरा होतो, दरवर्षी होतो। या बैलपोळ्याला 508 वर्ष झालीत आणि असाच बैलपोळा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत असतो। पोळ्याची परंपरा ही 500 वर्षाच्या पूर्वीचा कार्यक्रम आहे। म्हणजे दरवर्षी श्रावण महिन्यात अमावास्येला पोळा हे सण उत्साहात साजरा केला जाते। 508 वर्षापासून ही परंपरा पोळा आनंदी महाराज यात्रा असते जानेवारी महिन्यात। आणि हे झाल्यानंतर हे पहिला पोळा आनंदी महाराजाचा होतो, त्याच्यानंतर गावकऱ्यांचा अतिउत्साहात पोळा होतो, संपन्न होतो। जयंती होती, पुन्हा त्या आनंद भारती महाराजाची पुण्यतिथी राहते, त्या निमित्तानं यात्रा राहते। 7 दिवस सप्ताह राहते, भजन कीर्तन हे मोठा कार्यक्रम राहते ते सगळ्यात। आज बैलपोळा साजरा झालेला आहे आणि पूर्ण शांततेमध्ये झालेला आहे आणि बैलपोळ्याच्या सर्व जनतेला आणि गावकरी संबंधिताला हार्दिक शुभेच्छा आणि सर्व शेतकऱ्याला सुख आणि समृद्धीचे दिवस येवो अशी ही ईश्वर चरणी मी देवाला प्रार्थना करतो। जिल्हाध्यक्ष परभणी, संपूर्ण गावचा मला मान जवळजवळ 400-500 वर्षापूर्वीपासून आहे आणि आता जसं मला कळतंय तसं आमच्या भावकीमध्ये कमीत कमी 500 घराची भावकी आहे। आम्ही एकोप्यानं राहतो आणि सर्व एकमेकाला मिळून मिसळून राहून सनी कार्यक्रमाची शोभा वाढवतो आणि असाच आता सर्व गावकऱ्याच्या वतीनं पोळ्याचा सण साजरा करण्यात येतो। आणि आता हे महाराजाचे बैल झाल्याच्या नंतर आमच्या चव्हाण कंपनीचे, पवार कंपनीचे सगळ्याची बैलाची मिरवणूक निघते आणि मिरवणूक निघाल्याच्या नंतर सगळे बैलाची मिरवणूक झाल्याच्या नंतर ज्याच्या त्याच्या घरी बरेचसे व्यक्तींना आमंत्रित केलेलं असते जेवणाकरता आणि ते जेवण केल्याच्या नंतर सगळे आनंदाने एकमेकाने एकोप्याने राहतात। हा पोळ्याचा बैलाची मिरवणूक जिल्हा परिषद शाळेपासून ते आपल्या मारुती मंदिरापर्यंत एकमेकाच्या पाठीमागे जोड्या लावलेल्या असतात व्यवस्थित आणि त्याप्रमाणे आमचा बैलाचा सण व्यवस्थित साजरा होतो।